Maharashtra State Assembly election has started. Nearly 8 days remain for the campaign. On 20th there will be voting and 23rd there will be bud counting. We are at the mid of the election campaign. Every party is not leaving any stone to unturned. The lot of rallies are happening in Maharashtra, from Prime Minister Narendra Modi to Amit Shah to Sharad Pawar to many Congress leaders. So today we have got a very special guest. Who is one of the senior most Congress MLA. He got elected 8 times. Now he is contested 9 times. He is Congress legislative party leader. He was also Maharashtra Congress party president. He has been traveling across the state and getting the fleet. Today we have got a special guest. His name is Balasaheb Thorat. Today we will ask him a couple of questions and get the real feel what is happening exactly on the ground. Sir, आपका खूप खूप स्वागत असो न्यू इंडियन एक्सप्रेसच्या इंटरव्ह्यूसाठी. तर आपण पूर्ण महाराष्ट्र फिरताय. महाराष्ट्र आणि ही निवडणूक खूप महत्वाची निवडणूक आहे दोघी अलायन्स पार्टनरसाठी. या निवडणुकीमध्ये आपण कसं बघतात, कुठले मुद्दे तुम्ही लोकांमध्ये गेल्यानंतर दिसतात, आणि तो प्रश्न त्याचा मी शेवटी विचारला जातो. मी पहिल्यांदाच विचारून घेतो की काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांना किती जागा निवडून येतील आणि किती तुमचं बहुमत कसं असेल? एक गोष्ट अशी आहे की महायुतीचं सरकार जे आलं ते भ्रष्ट अशा पद्धतीने आलेलं आहे. त्यावेळेस खूप चर्चा झाली 50 खोक्यांची, आमदारांची पळवापळवी. त्यानंतर सुद्धा ज्या राष्ट्रवादी नेत्यावर 70,000 कोटीचा आरोप केला, तो नेता सरकारमध्ये गेल्यावर सगळं काही थांबलं. जे काही पक्ष बदलू नये म्हणून तो कायदा केला गेला, पक्षांतर बदलीचा तो मोडीत काढला गेला. या सगळ्याचा परिणाम जनमानसावर खूप वाईट झालेला आहे. लोकांना हे मान्य नाही या पद्धतीचं सरकार जे भ्रष्ट पायावर आहे, नंतर कारभार सुद्धा भ्रष्टच चालला. आता महत्वाचे मुद्दे आहे, शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यामध्ये अत्यंत गंभीर झालेला आहे. अनेक घटना घडत आहेत, ज्या स्त्रियांच्या संदर्भात असतील, त्या गुन्हेगारांच्या संदर्भात असतील, गुन्हेगारीच्या बाबतीतले असतील, अंमली पदार्थाचे असतील. हे प्रश्न फार महत्वाचे आहेत, हे पुढे आलेले आहेत. महागाई वाढलेली आहे, प्रचंड महागाई वाढलेली आहे. दिपोळीच्या काळात तेलासारखे खाद्यतेल वाढून गेलं. त्याचबरोबर आम्ही पाहतोय की बेरोजगारीचा प्रश्न तीव्र आहे. आश्वासनं दिले ते पूर्ण होत नाहीत. 2.5 लाख नोकऱ्याच्या जागा रिक्त आहेत सरकारमध्ये, त्या भरायला तयार नाहीत. आमचे उद्योग व्यवसाय गुजरातमध्ये गेले, त्यामुळे तरुणांच्या संधी सुद्धा त्याबरोबर गेल्या. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नामध्ये सोयाबीनचं जो महत्वाचं पीक झालेलं आहे, त्याचे बाजार 2014ला जे होते त्यापेक्षा खाली आलेले आहे. कापसाचा बाजार जो आहे तो स्थिर राहिला, परंतु त्याला अनुषंगिक ज्या गोष्टी असतात खर्चाच्या, तो खर्च वाढून गेलेला आहे, उत्पादन खर्च वाढून गेलेला आहे. या सगळ्याचा वाईट परिणाम हा महायुतीवर होतो आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही हा मानतोय लोकांमध्ये, लोकांना ते पटतंय. आणि मला असं वाटतं की आम्ही तिघं आणि आमचे मित्रपक्ष त्या व्यवस्थित पद्धतीनं पुढे गेल्यानंतर आम्हाला 180 जागा मिळाल्या तर आश्चर्य मानायचं कारण. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्ही जे सांगताय, लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने परफॉर्मन्स केला होता, तशाच प्रकारचा परफॉर्मन्स महाविकास आघाडी विधानसभेमध्ये करणार आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट, काँग्रेसचा सगळ्यात मोठा वाटा होता. 13 खासदार काँग्रेसचे निवडून आले होते. तर विधानसभेमध्ये काँग्रेसचा केवढा मोठा वाटा असेल आणि त्या वाट्यामध्ये तो मेन चेहरा असेल, तो कोण असेल? नाही, आम्ही प्रत्येक जण प्रयत्न करतो आहोत की आपलं जास्तीत जास्त सदस्य निवडून आले पाहिजे. काँग्रेस करतोय, राष्ट्रवादी पवारसाहेब करताय, उद्धवजी स्वतः करताय, शिवसेने करता. त्यामुळं कोणी किती जागा घेतल्या आणि कोणाच्या किती निवडून येणार यापेक्षाही आम्हाला महायुतीचं भ्रष्ट सरकार घालवत असताना चांगलं बहुमत मिळवायचं, त्याकरता आम्ही प्रयत्न करतोय.
बहुमत करत असताना महायुती सरकारने एक लाडकी बहीण नावाची योजना आणली होती आणि महायुतीचे जे नेते मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील ते सांगतात की लाडकी बहिणा गेम चेंजर असतात. त्याच्याबद्दल तुमचं मत काय? नाही, एक तर काँग्रेसने कायमच गरिबांकरता खूप योजना आणलेल्या आहेत. राजीव गांधी जीवनदायी योजना असेल, संजय गांधीची निराधार योजना असेल, श्रावणबाळ खूप योजना आहेत त्याच्या सर्वसामान्य माणसाकरता पूर्वीच आणलेल्या आहेत. कायम काँग्रेसनं गरीब माणसाच्या पाठीशी राहिलेलं आहे. आणि आता आम्ही जर सांगितलं की आम्ही 3,000 रुपये महिन्याला आमच्या भगिनीला देऊ, आम्ही सांगितलं की शेतकऱ्याकरता कर्ज माफ करू 3 लाखापर्यंत, प्रोत्साहनपर पुन्हा 50,000 रुपये देऊ. आम्ही विद्यार्थ्यांचे युवक आहेत ज्यांचं शिक्षण झालं त्यांना 4,000 रुपयापर्यंत आम्ही त्यांना नोकरी मिळेपर्यंत आम्ही देऊ. मेडिकलचा 25 लाखापर्यंत खर्च त्याचा ॲश्युरन्स आम्ही केलेला आहे. माझ्या मते आम्ही जे आहोत काँग्रेस हे शब्द पाळणारे आहोत. 15 लाखाचा इलेक्शनच्या जुमला आम्ही करीत नाही. 2 कोटी नोकऱ्यांचं खोटं आश्वासन आम्ही देत नाही. शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणारे खोटं सांगून त्यांना फसवत नाही. त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावर जास्त आहे. भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राच्या विधानसभेचं इलेक्शन एक हिंदुत्वाच्या एक्सट्रीमिस्ट हिंदुत्वाच्या स्लोगनवर सुरू केलं होतं. योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं पटेंगे तो कटेंगे, पण नरेंद्र मोदी यांनी धुळ्याच्या सभेत सांगितलं अब एक है तो सेफ है. हा नारा का बदलला आणि का बदलायची वेळ भारतीय जनता पार्टीवरती आली? मला खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाची टीम येते, पंतप्रधानांची टीम येते, योगीची टीम. असं आहे की त्यांनी देशाच्या विकासावर बोललं पाहिजे, सर्वसामान्यांच्या जीवनात काय आनंद निर्माण करतो याच्यावर बोललं पाहिजे. आम्ही आतापर्यंत काय काम केलं, त्यांनी कशी प्रगती साधली याच्यावर बोललं पाहिजे. पुढे काय करणार याच्यावर बोललं पाहिजे. त्यांना हे कोणतेही विषय त्यांच्याजवळ नाही, त्या प्रश्नांना उत्तरं नाही, महागाईच्या प्रश्नाला उत्तरं नाही, बेरोजगारीच्या प्रश्नाला उत्तरं नाही, शेतकऱ्यांचं जे हाल आहे त्याच्यावर त्यांचं उत्तरं नाही, कायदा सुव्यवस्थेवर उत्तरं नाही. आणि म्हणून ते आता निघाले धर्माधर्मात जाती भेद निर्माण करण्याकरता. आणि ते भेद निर्माण करायचा आणि त्याच्यातून माणसं 2 भागात करायचे, त्याच्यावर मतं मिळवायचे, सत्ता मिळवायची, हा केविलवाला प्रयत्न त्यांचा आहे, तो बिलकुल यशस्वी होणार नाही. त्याला अजित पवार सुद्धा विरोध करताय. याच्यामध्ये तुम्ही कसं बघता? अजित पवारांचा विरोध हे जे मुस्लिमचे मतं असतील किंवा दलित असतील, बहुजन मतं असतील, ते आपल्याकडे खेचण्यासाठी अजित पवार फटेके तो खटेके या नाऱ्याला विरोध करतात, तर त्यांची वेगळी काही स्ट्रॅटेजी. म्हणजे त्यांचा विरोध मला समजला, तर असा विरोध काय करायचा? विरोध करायचा, त्यांना पाठिंबा द्यायचा. खरा विरोध त्यांचा असेल तर त्यांनी त्या महायुतीतून बाहेर आलं पाहिजे. ओके, अजित पवारांनी महायुतीतून बाहेर पडलं पाहिजे जर विरोध खरा असेल तर. पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर आपल्याला काय वाटतं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं विदर्भाने साथ दिली काँग्रेसला लोकसभेमध्ये, तर अशा कुठले जे प्रांत आहेत जसे मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र, या कुठल्या भागामध्ये काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा किंवा महाविकासाकडे जागा मिळू शकते? एक लक्षात घ्या की आम्हाला खूप साथ विदर्भाने दिलीच, तर मराठवाड्याने दिली, मध्य महाराष्ट्रात दिली, पश्चिम महाराष्ट्राने दिली, मुंबईने दिली, नाकारताच येत नाही. सगळ्यांनी साथ दिली, पुऱ्या महाराष्ट्राला आम्हाला साथ दिली, महाविकास आघाडीला साथ दिलेली आहे. मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहील. दुसरा महत्वाचा प्रश्न, लोकसभेच्या इलेक्शन मध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल खूप मोठी सहानुभूती दिसत होती. पण ती सहानुभूती आता ग्राउंडवरती कमी झाली आहे का, किंवा ती अजून लोकांमध्ये दिसते? ते आम्ही काही सहानुभूतीच्या आधारावर मतं मागत नाही, ही अपेक्षा नाही. पवार साहेबांसारखा ज्येष्ठ माणूस किंवा उद्धवजी सारखा जे व्यक्तिमत्व आहे किंवा आम्ही सहानुभूतीवर मतं नाही मागत. आम्ही विकासाच्या कामावर मतं मागतो, देशाच्या हिताकरता म्हणून जे काही आहे आमचं धर्मनिरपेक्ष धोरण किंवा राज्यघटनेला अभिप्रेत धोरण त्याच्यावर मतं मागतोय. आम्ही सहानुभूती नाही आणि आम्हाला लोक मतं देत आहेत, हे मतं हे विकासाच्या कामावर आमच्या तत्वज्ञानावर देत आहेत. आपण जर बघितलं असेल सर की बऱ्याच लोकांना एक काँग्रेसचे जे काही विचार त्यांना आवडतात किंवा काँग्रेसचे जे काही वेशभूषा आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस या पद्धतीने हरियाणामध्ये एक मिस्टेक केली
जे ब्लंडर झाले ते महाराष्ट्रात होणार नाही का, किंवा महाराष्ट्राचा हरियाणा होणार नाही का? आपण कसं बघता हरियाणामध्ये ती चूक झाली असेल, त्याच्यातून काँग्रेस काही शिकली आहे का? हरियाणात काय घडलं नेमकं त्याचे बारकावे मला तर काय माहित नाही, पण आम्ही ज्या पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं चुकीचं आमच्या हातात काही होऊ गटतटा व्यतिरिक्त एकमतानं अभ्यास करून चांगले उमेदवार देणं असेल, एकत्र पद्धतीनं प्रचार करणं असेल, सर्वांना बरोबर घेऊन चालणं असेल, कोणत्याही बाबतीत आम्ही काळजी घेतो आहोत आणि मला वाटतं आम्हाला मोठं यश मिळेल. दुसरं महत्वाचं, आपण ज्या भागातून आता ट्रॅव्हल करतोय या भागामध्ये आपण शेततळे खूप मोठ्या प्रमाणात निर्माण केले आणि आपण 8 वेळा आमदार निवडून आलाय, सिनियर मोस्ट आमदार आहे, तर याचं गमक काय आहे? ते शेततळे बघतो किंवा हा तो विकास संगमनेर मध्ये बघतो, याचं एक्झॅक्टली गमक काय? एक आहे की खरं आहे की 8 वेळेस मी निवडून आलो, आमच्या जनतेनं साथ दिली. आता मी सोन्याची खूप मोठे विश्वास माझ्यावर टाकला, काँग्रेसने टाकला. आमचे कार्यकर्ते सगळ्यांचा वाटा त्यामध्ये आहे. परंतु मला माझ्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा रोज लोकांच्या कामामध्ये सिन्सिअरली राहणं आणि मनापासून काम करणं हे कायमचं आहे आणि एक विचारानं काम करणं, तत्वज्ञानानं काम करणं हे कायम मी पाळलेलं आहे. मला असं वाटतं की सगळं जेव्हा एकत्र येतं त्यावेळेस आपल्याला विजय मिळतो आणि तो मला मिळत आलेला आहे असं माझं मत आहे. आपण तो शेततळ्याचा उल्लेख केला, माझं कृषी खातं होतं, जलसंधारण होतं, महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त शेततळे आणि त्याच्यावर आधारित दुष्काळी पट्टा आहे, पाऊस कमी वाचतो आणि त्याच्यावर आधारित हॉर्टिकल्चरची शेती याचं सुंदर उदाहरण हे सगळं चालत आहे. ओके. दुसरं महत्वाचं, शरद पवारांनी एका मुलाखतीत सांगितलं या पक्षाला जास्त आमदार असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. या वक्तव्याकडे आपण एक काँग्रेसचे सिनियर मोस्ट नेते म्हणून कसं बघतात? मी असं पाहतो की पवार साहेब आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत आणि ते मुद्दाम आम्हाला सगळ्यांना जास्तीत जास्त जागा आणण्याकरता प्रवृत्त करतात. याचा उद्देशच असा आहे की प्रत्येकाला चला जास्तीत जास्त जागा, पाऊ खूप जास्त जागा आणतो असं म्हणण्याचा वडीलधार असा प्रकारचा एक त्यांचा आग्रह आहे, तो आम्हाला सगळ्यांना एक स्पर्धा निर्माण केली जास्त जागा आणण्याकरता असा मी अर्थ त्याचा समजतो. निर्णय काय होईल तो आम्ही एकत्र ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेसच ठरवलं जाईल. मी सकाळपासून आपल्याबरोबर कॅम्पेन मध्ये ट्रेन मध्ये फिरतोय आणि बघतोय की तुमच्या सभेसाठी उद्धव ठाकरे बोलत आहेत, तुमच्या सभेसाठी शरद पवार बोलत आहेत आणि दुसरं की असं कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी होतंय, पण तसं त्या पद्धतीने महायुतीमध्ये दिसत नाहीये. तर हा फरक कसा आपण बघतात दोघं आघाड्यांमध्ये? एक गोष्ट मान्य करावं लागेल, आम्ही तिघं एकत्र आलोय, मनापासून आलोय, एकमेकांबद्दल आमचा आदर आहे, सद्भावना आहे आणि एकत्र चांगले काम करण्याची महाराष्ट्र जनतेकरता आमच्याकडे जिद्द आहे, इच्छा आहे आमची. ही अवस्था महायुतीमध्ये नाहीये. महायुतीमध्ये सत्तेकरता एकत्र आलेले किंवा ढाका भेटी कोणी एकत्र आलेले असे जेव्हा एकत्र येतात त्यांचं उद्दिष्ट जे काही आपल्याला धोका आहे तो वाचवणं, त्यामध्ये वाचणं असेल किंवा फक्त सत्ता मिळवणं असेल, त्यांचा उद्दिष्ट जनतेकरता काम करणं नाही, एकमेकांकरता काम करणं नाही, जो आमचा आहे. त्यामुळं असा हा फरक निश्चितपणे राहणार आहे आणि एकत्र काम करण्यावर आमचा जोर आहे, इच्छा आमची तशी आहे. शेवटचा प्रश्न विचारतो, एका सर्वेमध्ये असं निदर्शन आलं महाराष्ट्राची अस्मिता हा मुद्दा खूप महत्वाचा असणार आहे आणि तुम्ही बघतात की महाराष्ट्राच्या अस्मितेवरती जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्यात करप्शनचे आरोप केले गेले होते किंवा बदलापूरची घटना होती, तर अशा घटनेचे महाराष्ट्र आणि ही निवडणूक आपण कसे बघतात? दुर्दैवी गोष्टी आहेत. असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलं आणि अत्यंत उद्घाटन ते थोड्या काळापर्यंत बनलं, त्याचे नटबोल्ट सुद्धा गंजतात आणि ज्या अवस्थेत ज्या पद्धतीने तयार केला होता या सगळ्यामध्ये पैशाचा भ्रष्टाचार करणं पुतळ्यामध्ये, याचा अर्थ भारतीय जनता पक्षाचा हा केवळ इव्हेंट सत्तेकरता केलेला इव्हेंट आहे. त्यांची श्रद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांवर नाही हे सिद्ध करणाऱ्या गोष्टी आहेत आणि प्रत्येक गोष्ट इव्हेंट म्हणून केली जाते इतर आहे. त्यांचं प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस काही गोष्टी घडते त्याचा आमदार हा पोलीस स्टेशनला गोळीबार करतो, त्यांचा एक कार्यकर्ता मुलगा प्रमुख कार्यकर्ता मुलं हे लोकांच्या अंगावर गाड्या घालतात, त्याला वाचवणं यांचे जो कामगार पाहत आहे
किंवा अन्य पदार्थाचा प्रचंड धुडकूस झाल्यावर त्याच्यामध्ये रक्ताचे हे पदार्थ करता धडपड घ्यायची असते. याचा अर्थ असा की त्यांची बांधिलकी जनतेबरोबर नाही, जनतेच्या सुखाबरोबर नाही, जनतेच्या आनंदात नाही. तर हे फक्त सत्तेकरता काही, पैशाकरता काही, हे या प्रवृत्ती त्यांच्याकडे दिसते आहे आणि त्यांचा हे सगळं खरं स्वरूप त्यांचं ओळखून आहे. जर महाविकास आघाडी महाराष्ट्रात जिंकली तर हा निकालाचं आपण अनालिसिस करू काँग्रेससाठी आणि इंडिया आघाडीसाठी किती महत्वाचा असेल. नाही, काँग्रेस करता महत्वाचाच आहे, आघाडी करता महत्वाचा आहे. त्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेकरता आणि देशामध्ये एक संदेश देण्याकरता आणि देशाच्या राज्यघटना तसेच लोकशाही वाचवण्याकरता जे आम्ही करतो काम, त्याला पुन्हा चांगलं बळ मिळण्याकरता हा विषय महत्वाचा आहे. पण आपण बघितलं देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीच्या संविधान बचावची मिटिंग झाली होती, त्या लाल कलरचं जे संविधानाचं जे पुस्तक होतं त्याच्यावरती टीका केली आणि त्याला माओइस्ट काही नक्सलाईटशी जोडण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींनी त्याच्यावरती रिप्लाय दिला ट्विटरवरती की फडणवीस डॉक्टर बाबासाहेब यांचा अपमान करतात अशा पद्धतीने बोलून. तर आपण एक काँग्रेसचे लीडर काय कसं बघता? नाही, असं की संविधान त्याच्यामध्ये आहे, तुम्ही शर्ट कोणता घातला म्हणून माणूस त्याचा बदलत नाही. संविधान जिथं आहे ते प्रत्येक गोष्ट आम्हाला प्राणापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. आणि तुम्ही नक्षलला कसं जोडता लाल रंगाला? तुम्ही बाबासाहेबांचा अपमान तर केलाच, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परंतु त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज हे ज्यावेळेस मोहिमेवर निघायचे तर राजमाताजी जाऊन त्यांना लाल टिळा कुंकूम तिलक लावायचे. मग काय म्हणायचं? आमच्या आया बहिणी घरांमध्ये लाल कुंकू लावतात, सौभाग्याचं लक्षण म्हणून. काय म्हणायचं तेव्हा? तुम्ही खरं म्हणजे त्यांचं एकंदर आता गडबड झाली मानसिक, त्यांच्या पायाखाली वाळू घसरलेली. आपण काय बोलतोय हे सुद्धा त्यांना समजत नाही. ही भारतीय जनता पक्षाची आजची स्थिती आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, पण दुसरीकडे अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना प्रोजेक्ट करतात मुख्यमंत्री पण पुढतात. तर आपल्याला कसं वाटतं ज्या माणसाने देवेंद्र फडणवीस सीएम ते डीसीएम केलं, आता ते पुन्हा सीएम करतील का? परत सीएम करण्याचा विषय येणार नाही. आता विषय विरोधी पक्ष नेते करणार का, हाच विषय विचारतो, दुसरा विषय घेऊच शकत नाही. सर, आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील देशाचे, ते नेहमी वोट जिहादची गोष्ट करतात. भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या निवडणुकीनंतर मालेगावचं निकालाचं विश्लेषण करताना वोट जिहाद म्हटलं होतं. तसंच म्हणजे मानपूर शिवाजी नगर असतील आपले मुंबईतले, त्या मतदारसंघाचं सुद्धा विश्लेषण वोट जिहादने केलं होतं. तर आपण कसं बघता या वोट जिहादच्या याचं ज्या विश्लेषणाला? त्याला वोट जिहाद म्हणणं म्हणजे मतदारांचा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान. त्याचा तो अधिकार आहे, ज्याला वेगळं त्याचा अधिकार आहे. परंतु एक घ्या, खरं आहे की मालेगावला मतदान चांगलं आम्हाला झालं, परंतु दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली म्हणजे उरलेले 5 विधानसभेचे मतदारसंघ तिथं सुद्धा आमची टक्केवारी वाढून गेली. केवळ मालेगाववर विजयी नाही आम्ही, मागील 2 इलेक्शन पेक्षा त्या 5 मतदारसंघामध्ये सुद्धा आमची टक्केवारी वाढून गेली. सगळ्यांनी मतदान आम्हाला केलं. अरे जिहाद हा शब्द वापरायचं काही कारण नाही. कारण म्हणजे दुर्दैवाची गोष्ट एखाद्या धर्माला टोचणी देणं असं आहे की आमचे कांदा उत्पादक शेतकरी त्यांचे तुम्ही हाल केले, त्यांच्या अन्नामध्ये माती काढवायचं काम केलं, त्यांना मातीमोल केलं त्यांचा कांदा, त्यांनी आम्हाला मतं दिले. मग त्याला काही कांदा जिहाद म्हणायचं का? कापूस सोयाबीन आम्हाला मतं दिले, सोयाबीनवाल्यांनी मतं दिले. मग काय म्हणजे कापूस आणि सोयाबीन उत्पादक जिहाद म्हणायचं का? ग्राहकांनी आम्हाला मतं दिली, मग कसला जिहाद म्हणायचं? ग्राहक जिहाद म्हणायचं. आता हे जिहाद करायचं सगळ्यांना गरज आहे का? की आमची संविधान वाचवण्याकरता, लोकशाही वाचवण्याकरता सगळ्यांनी जिहाद केला पाहिजे, चांगला जिहाद होईल. धन्यवाद सर. आपल्या खूप हेक्टिक कॅम्पेन मधून आपण वेळ काढला आणि न्यू इंडियन एक्सप्रेस यांच्याशी खुली बातचीत केली, त्याबद्दल खूप खूप आपले धन्यवाद.